मराठी नववर्ष सुरू झालंय आणि यंदा 9 राशींना खूप छान सुरुवात होणार आहे. लक्ष्मीचं वरदान मिळणार आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा आणि भरभराट होणार असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे. पण यंदा हे मराठी वर्ष 13 महिन्यांचं असणार आहे. यंदा श्री शालिवाहन शके 1948 प्रारंभ होत आहे. यंदा पराभव नावाचे संवत्सर सुरू होणार आहे. तर मालव्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग असे काही शुभयोग सुद्धा जोडून येत आहे. कुंभ राशीत त्रिग्रही तर मीन राशीत चतुर्ग्रही योग जोडून आलेला असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय नवपंचम योगही आहे. तसेच यंदाच्या वर्षी ज्येष्ठ अधिक मास आहे. त्यामुळे अनेक अर्थानं मराठी नववर्ष विशेष ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. चैत्र पाडवा या दिवशी शुक्लयोग, ब्रह्मयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे योगही जोडून आलेले होते. त्या निमित्तानं मराठी नववर्षाची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल, तुमची रास कोणती आहे आणि कोणत्या राशींना कसा प्रभाव यावर्षी राहू शकेल, चला जाणून घेऊया. सर्वात पहिली मेष रास. मेष राशीच्या लोकांच्या जीवनात, कार्यक्षेत्रात अनपेक्षित बदल होऊ शकतील. कामाच्या ठिकाणी ताण राहील. लोकांच्या भरवशावर विसंबून अजिबात राहू नका असा सल्ला दिला जातोय. घरगुती जबाबदाऱ्यांचा मेळ बसवण्यासाठी वेळ द्यावा लागेल. व्यवहारात स्पष्टपणा पाळणं आवश्यक आहे. लोक गोड बोलले तरी त्यांचे अंतस्थ हेतू काय आहेत हे ओळखायला हवे. उत्तरार्धात प्रवासात सतर्क राहावे. ऐनवेळी नियोजित कार्यक्रम बदल होऊ शकतात, याची काळजी घ्यावी. त्यानंतर वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांची नववर्षाची सुरुवात अधिक उत्साहात सुरू होईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हावं लागेल. प्रवास करावा लागेल. समाजात मान वाढेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढेल. सरकारी वर्गाशी गोडीत बोलून कामं काढून घ्यावी. काहींना अनपेक्षित बदलीला सामोरं जावं लागेल. चांगले अनुभव येतील. महत्वाची कामं हातावेगळी कराल. आर्थिक लाभाचे प्रमाणही चांगले राहील. प्रवासात सतर्क राहावं. कायद्याची बंधनं पाळण्यात हतगय करू नये असा सल्ला दिला जातोय. त्यानंतर मिथुन रास. सामान्य ग्रहमान राहणार आहे. अनुकूलता राहील. शिवाय दगदग न करता थोडा आराम करावा असा सल्ला दिला जातोय. मिथुन राशीच्या व्यक्ती एखाद्या सार्वजनिक कार्यात सहभागी होऊ शकतात. काही लोक विरोधात कारवाया करतील, त्यापासून सावधान राहावं. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. मोहापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी मिथुन राशींनी प्रयत्न करावे. मिथुन राशीसाठी यावर्षी अडचणी दूर होऊ शकतात. अडलेले एखादी महत्त्वाचे कामही मार्गी लागू शकतात. आर्थिक आवक यावर्षी चांगली राहील. त्याचबरोबर भेटवस्तू सुद्धा मिळतील. भेटीगाठी फलद्रूप होतील. त्यानंतर कर्क रास. कर्क राशीच्या लोकांना यावर्षी यश मिळेल. साधक बाधक अनुभव येतील. भागीदारी व्यवसायात जपून राहावं असा सल्ला दिला जातोय. शिवाय जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावं. तब्येतीची काळजी घ्यावी. फार दगदग होईल अशी कामं करू नये. लोकांना न विचारता सल्ला देऊ